तर मित्रांनो पाऊस एवढा आहे ना, समोरची गाडीच काही दिसत नाही. ट्राय केले ते कमेंट्स करून सांगा मला. अरे पडला फोन. हा नाही तर इशाना आला. तर मित्रांनो आम्ही आता इथे पोहोचलोय. रील्स मध्ये फक्त चांगलं वाटतं, रियालिटी मध्ये काय एवढं खास नाहीये. तिच्यासाठी एक नाईट सूट घेतलं पण छान आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल कॉन्टेंटसाठी तर अगोदर यांची परमिशन घ्यायला लागते. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व. तर मित्रांनो भरपूर दिवस झाले ब्लॉग आला नव्हता, कारण की कामामध्ये एवढा बिझी होत की शेड्यूल टाईट असल्यामुळे ब्लॉगच करायला नाही भेटला आणि टाइम पण नव्हता भेट. कारण की जी लास्ट ट्रिप होती त्याच्यानंतरची जे कामं पेंडिंग होती ते आता सगळी थोडी चालू झाली आहेत काम. आणि पाऊस असल्यामुळे कामाला पण थोडासा डिले होतो, तर ब्लॉग पण थोडा लेट आला. तर नेक्स्ट टाइम पासून एक लक्षात ठेवेल की ब्लॉग हा टाइम टू टाइम मी अपलोड करत जाईल. तर मित्रांनो आज आहे 20 तारीख आणि आता वाजलेले आहे 12:16. तुम्ही मला जर इंस्टाग्रामला जर फॉलो करत असाल तर मी डेली एक ना एक तरी स्टोरी टाकतच होतो. त्रिशाची, सोनालीची, माझी डेली एक स्टोरी मी डेली काय करतोय कुठे ते डेली अपलोड करत असतो. तर खाली तुम्हाला माझा इंस्टाग्राम ID भेटेल, तर तिकडे तुम्ही मला फॉलो करा आणि माझी डेलीची ऍक्टिव्हिटी तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. मित्रांनो आता मी चाललेलो आहे बाहेर शॉपिंगसाठी, कारण की त्रिशाला डेली यूजसाठी जे कपडे आहेत ते नाही आहेत. त्यासाठी आज प्लॅन केला की जाऊया, आज फुल डे शॉपिंग करायची. सोनालीची शॉपिंग आहे, माझी शॉपिंग आहे, त्रिशाची तिघांची शॉपिंग करायला जाणार आहे. तर भेटूया आपण. चलो झालं हे काय आता फोल्डिंग करते अजून. ओके त्रिशा डन 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 कर इधे बघ. डान्स कर. ये मस्त क्लायमेट झालंय ना सोनाली. पाऊस हलका हलकासा येतो. गाडी साफ करते तू. चलो आजा अंदर. किती मस्त क्लायमेट झालं मित्रांनो बघा. आता आम्ही आलो गाडीमध्ये आणि गाडी आहे ना खूप दिवस काढली नव्हती, तर इथे ना थोडस ना असं मॉन्शर पकडल्यागत झालंय. बघू शकता चिकट 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 झालंय, असं सगळं थोडस मॉन्शर पकडल्यासारखं झालं. तर कुठे जायचं सोनाली शॉपिंगला? वाशीला. व्हेरी गुड. तर चला तर मित्रांनो आता आपण निघूया वाशीला. वाशीला आम्ही चाललोय सगळ्यात पहिलं झुडिओमध्ये. देन तिथे जर आवडलं तर तिकडे जाऊया, नाहीतर अजून खूप सारे ठिकाण आहेत वाशीला. अरे बाप रे, पाणी बघ केवढं जमलंय. बाप रे पाणी जमलंय रे. मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस किती आला. आता निघाल्यापासून थोडासा होता, पण आता तर एवढा आला. आणि मगाशी तर तुम्हाला दाखवलं पाणी पण जमलंय चेंबूरच्या इथे. आणि त्यात ही ट्रॅफिक वेगळी पावसामुळे. आता तर मित्रांनो मी जर आपण जे असं सिग्नलला थांबतो या फिर ट्रॅफिक मध्ये थांबतो, हे लोक जे असतात ना यांच्याकडून थोडंसं सावधान राहा. कारण की ना हे लोक एवढे मोठे स्कॅमर आहेत ना. लास्ट टाइम मी गाडीला असंच उभा होतो, तर मी त्यांच्याकडून ते हार असतो देवाचा तो घेतलेला आणि मी त्यांना ना 50 रुपीज दिलेले. आणि ते बोलले की मी चेंज आणून देतो. तर मला वाटलं ट्रॅफिक आहे तर येतील ते परत आलेच नाही. पाठच्या पाठी कुठे गायब झाले कळालंच नाही ते. तर मेक शुअर जर तुम्ही घेत असेल तर त्यांना ते सुट्टे त्यांना असेल तर द्या त्यांना. एक काम करूया, त्रिशाला आपण घरी सोडूया पहिला, ठीक आहे? कारण की पाऊस पण आहे आणि तिचा जेवायचा पण आता टाइम होईल. आणि आता निघेपर्यंत आपल्याला झाला 1 वाजलाच आहे. तर तिला बघा झोप पण आली. तिला आता लवकर उठली पण आहे ती आणि एवढी मस्ती केली ना उठल्यापासून तिने. तर तिला आपण तुझ्या मम्मीची इथे ठेवूया आणि देन बॅक साईडच्या रोडने आपण निघून जाऊया मग डायरेक्ट, ठीक आहे? झोप आली त्रिशा. बाय कर. बाय बाय. फ्लाइंग किस द्या. वा सगळं शिकवलं आम्ही तिला. A few moments later. ए ईशान बाय. कट्टी आहे मी, कट्टी. मी कट्टी आहे ईशान, मी कट्टी आहे. बाय बाय. मी कट्टी आहे. बोल तिथे बोल बाय. बटन दाब. चल लिफ्टचं. चल बाय. त्रिशाकडे लक्ष द्या. जर ती रडली की लक्षात ठेव तू.
तर मित्रांनो आम्ही आता इथे पोहोचलोय झुडिओमध्ये. आणि हे जे झुडिओ आहे पाम बीचला आहे, वाशीचे इथे खूप मोठा झुडिओ आहे, बघू शकता तुम्ही, खूप मोठा आउटलेट आहे. तर आम्ही आज जातोय, बघूया काय नवीन कलेक्शन आले आतमध्ये. तर मित्रांनो इथे लहान मुलांसाठी ना खूप चांगला सेल लागला, बघू शकता तुम्ही. हे गर्ल्ससाठी आहे, हे बॉईजसाठी पूर्ण सेक्शन आहे. हे गर्ल्ससाठी पूर्ण सेक्शन आहे. इकडे 249 मध्ये असे ट्रॅक पॅन्ट आहेत, परत टॉप्स आहेत इकडे. सगळ्यात पहिले इथे शॉपिंग त्रिशाची चालू आहे. त्रिशासाठी सोनाली सिलेक्टेड कपडे काढते. ही लेगिन्स आहे ना, छान वाटते, छान वाटते. त्यासाठी शॉर्ट्स बघ आणि ट्रॅक पॅन्ट पण बघ. अजून खाली घेऊन जाताना नाईटसाठी ट्रॅक पॅन्ट पण बघ. कलेक्शन चांगले आहेत ना. तुझी शॉपिंग झाली आता. बेगी तुझ्यापेक्षा मोठी वाटते ती. तर मी पण घेतले माझ्यासाठी कपडे थोडे सिलेक्टेड. तो ट्राय करते कसं वाटतंय. ट्राय केले. मँगो कलरचं शर्ट आहे, व्हाईट टी शर्ट आणि ऑफ व्हाईटमध्ये पॅन्ट आहे. ट्राय केली आहे, कशी वाटते कमेंट्स करून सांगा मला. तर अजून एक असं ऑलिव्ह ग्रीन शर्ट आहे, सेम आतमधला व्हाईट इनर होता आणि सेम पॅन्ट आहे. हे पण कसं वाटतं आहे कमेंट करून सांगा मला. माझे झाले आता. आणि आता सोनाली चालली ट्रायल रूममध्ये. तर आम्ही डिसाईड केलेलं तिच्यासाठी फक्त कपडे घ्यायला. तर आम्ही पण एक एक पेअर घेतला, आता एक एक जोडी घेतले कपडे. ओके, आता सोनाली पण चालली आतमध्ये. तर मित्रांनो इथे ना गर्ल्ससाठी पण आहे ना, लेडीजसाठी पण चांगला सेल लागला आहे आणि बॉईजसाठी पण चांगला मस्त प्रकारे सेल लावला आहे. आणि युनिक युनिक आर्टिकलमध्ये ना त्यांच्याकडे असे क्लोथ आलेत. 199 मध्ये टी शर्ट्स आहेत, मस्त सेल आला आहे यांच्याकडे. जर तुम्हाला जर घ्यायचं असेल, हे शॉप जास्त करून खालीच असतं, जास्त रश पण नसते, बघू शकता. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पाम बीच रोडलाच आहे, नवीनच शॉप ओपन झालं आहे. तर येऊन तुम्ही व्हिजिट करा. आणि खूप युनिक युनिक आर्टिकल आहे त्यांच्याकडे. नाही ना, ते येतात आहे. तर मित्रांनो तुम्ही या झुडिओमध्ये जर येत असाल ना, आणि जर तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल कॉन्टेंटसाठी, तर अगोदर यांची परमिशन घ्यायला लागते. मी परमिशन घेतली नव्हती, तर मला छोटे छोटेसे बनवायला भेटले. आणि जर तुम्ही परमिशन घेतली की तुम्हाला एक प्रॉपर ते गायडन्स करतील, ते तुम्हाला पोलाइटली आणि खूप चांगला स्टाफ आहे, तुम्हाला हेल्प नक्की करतील. तर आता आमचं बिलिंग झालं आहे, तर आम्ही निघतो आता बाहेर गाडीच्या इथे. तर मित्रांनो आता गाडीत आलो आहे आणि गाडी तिथून इथे येईपर्यंत थोडंसं भिजलो की विचार करा पाऊस किती आज एकदम जोरात आहे. आणि तर तुम्ही पण या आणि एकदा तरी येऊन व्हिजिट करा त्यांच्या स्टोअरला, कारण की खूप चांगलं युनिक कलेक्शन ठेवलेलं आहे त्यांनी. रेनी सीझन चालू आहे, तर रेनी सीझनसाठी शॉर्ट्स पण खूप चांगले अवेलेबल. परत लेडीजसाठी चांगले आहेत, लहान मुलांसाठी पण चांगले आहेत आणि प्राइस पण खूप अफोर्डेबल आहे. आणि जर तुम्हाला मित्रांनो इथे यायचं असेल तर इनॉर्बिट मॉलचा जो पाम बीचला ब्रिज कनेक्ट होतो, त्या ब्रिजच्या लेफ्ट हँड साईडलाच एक खूप मोठ्या आउटलेटच लिहिलं, त्यांनी नाव लिहिलंय झुडिओ म्हणून. तर तुम्ही या त्यांच्या स्टोअरला व्हिजिट करा आणि खूप चांगले त्यांच्याकडे कलेक्शन आहे, ते एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला रील्स या फिर व्लॉग बनवायचा असेल तर खास करून त्यांची पहिली परमिशन घ्या. ते नाही बोलणार तुम्हाला, परमिशन घ्या आणि नंतरला तुम्ही शूट करा, कारण की या स्टोअरला आहे ना अलाउड नाही आहे त्यासाठी. इथले खड्डे बघा, खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे तेच समजत नाहीत. एवढे मोठे डीप खड्डे आहेत. ऑफ रोडिंग चालू आहे इकडे. ऍडव्हेंचर नाही बोलत, ऑफ रोड बोलतात त्याला. ऍडव्हेंचर म्हणजे ते असे गाडी हे ते उडवतात त्याला बोलतात. आता कुठे जायचंय? आता आपण भायखळ्याला जाऊ. त्रिशाचे अजून थोडे कपडे घ्यायचे, सँडो टाईप. ओके, तर चला काय खायचंय? खाऊया ना. ठीक आहे. तर मित्रांनो पाऊस एवढा आहे ना, समोरची गाडीच काही दिसत नाही बघा. खूप जोरात पाऊस आहे, खूप जोरात.
सोनाली भूक लागली आहे, लवकर सांग काय खायचंय. मॅकडॉनल्ड्स नको बोलते, सगळं लवकर सांग. मित्रांनो आम्ही आता आलोय भायखळ्याला. हा भायखळ्याचा फ्लायओव्हर आहे. हा जो तुम्हाला दिसतो हा भायखळ्याचा ब्रिज आहे आणि ह्याच्या इथे आतमध्ये जायला रस्ता आहे आणि इथे ते आहे ते शॉप आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण आता. छान आहे. अजून यांच्याकडे सँडो नव्हते. सँडो नाही, स्लीवलेस टी शर्ट्स आहेत. मला सँडो पाहिजे. ठीक आहे, हे एकच घेते. हो ठीक आहे, ये पॅक कर. बाकीचे अजून कुठे बघणार आहे? बाजूला. तर मित्रांनो आम्ही आता पुढे आलो चालत चालत. अरे दरवाजा नाही लावला गाडीचा तू, अशी कशी निघालीस? तर चालत चालत थोडंसं पुढे आलो. त्यांच्याकडे काय एवढं खास असं हे नव्हतं, तर पुढे आलो आम्ही. तर पुढे आल्यावरती असे पण शॉप आहेत, तिकडे पण शॉप आहेत. तर बघूया आता पुढे चाललोय अजून. इकडे बघूया का बघ, इथे पण दिसतात आहे. इथे पण असे व्हेरायटीज आहे सगळे गर्ल्स आणि बॉईजसाठी. फक्त आणि फक्त लहान मुलांचे तिकडे तुम्हाला कपडे भेटणार. इथे पण आहे. आपल्या कपड्यांपेक्षा लहान मुलांचेच कपडे महाग आहेत ना. खतरनाक खडा एकदम काहीतरीच रेट. नाही नाही नाही, इथे काय बघायचं आहे? इथे आणि चालता चालता हे एक शॉप दिसलंय आम्हाला. हे रील्स वरती खूप फेमस होतं. आतमध्ये जाऊया, व्हिजिट करूया यांची रियालिटी काय आणि ऍक्च्युअल मध्ये काय कपडे. आतमध्ये जाऊया. तिकडे तर काय आवडलं नाही, इथे बघूया आता काय आहे. तर ह्यांच्या शॉपमध्ये ऑफर लावली आहे. 1000 रुपयामध्ये 3 कॉट सेट, कोणतेही 3 घ्या तुम्ही. परत हे पण 3, कोणतेही कॉट सेट घ्या. हे लेडीजसाठी आणि बॉईजचं शॉप वेगळं आहे. तर आणि हे जे लावले आहेत 1000 मध्ये हे 2 असे कॉट सेट देणार. हे 2 आणि इथे कलर कॉम्बिनेशन ठेवलं. तर मित्रांनो तर बनानाच्या जे शॉप होतं तिथून पण आम्ही निघालो. रील्समध्येच फक्त चांगलं वाटतं, रियालिटीमध्ये काय एवढं खास नाही. रील्समध्ये काय ते दाखवतात ऑफर आहे ऑफर आहे ऑफर, पण शॉपमध्ये जेव्हा व्हिजिट केली एवढं काय खास नाही आहे. ओके ओके होते कपडे आणि ते ऑफर पण होती. ते लिमिटेडच फक्त त्यांच्याकडे सूट होते, त्याच्यासाठी फक्त ऑफर. पुढे तर आता निघतोय. अजून थोडे पुढे अजून शॉप आहेत, तिकडे पण जातोय. बघूया भेटलं तर ठीक, नाही तर जाऊया. कारण की ऑलरेडी झुडिओमधून घेतलेत. आता इथे पण थोडंफार काय भेटलं तर घेऊया. निघूया. काय एवढं खास नाही वाटत आहे आज. हा जागा आहे का बसायला? आज असं का झालं मला कळत नाही. एवढं काही खास कलेक्शन पण नाही भेटत आहे. हा ना, आणि ते दुकान ऍक्च्युअली शोधतो ते पण मिळत नाही. TCC. तर चल निघूया आपण आता घरी. नाही तुला अजून काय घ्यायचंय? हिंदमाताला जरा जाऊया ना. काय घ्यायचं तुला आता? साडी घ्यायची मला. आज यार तुम्हाला वाटतं ना लुटणार आहे, मला वाटायला लागलंय. अरे पडला फोन. हा नाही तर 16 येतोय. वाला महाग आहे पण कलेक्शन होते त्याच्याकडे. पण आपल्यासाठी एवढे आपण ऑलरेडी घेतले ना म्हणून नाही घेतले आपण. तर त्याच्याकडे पण कलेक्शन चांगलेच होते. आहेत चांगले, पण आपण ऑलरेडी घेतले त्याच्यामुळे आपण नाही घेतले. मला ऍक्च्युअली सँडो वगैरे असे डेली यूज करायला असे ती कशी खराब होतात ना खाऊन खाऊन. खाऊन खाऊन आणि म्हणजे जेवताना सँडो ना खाऊन खाऊन सँडो खराब करायला लागले बाबा. तर चला आता आपण निघतोय दादरला. पेट पूजा करायची. पेट पूजा तुझी मगाच जर ना वाशीपासून निघल्यापासून पेट पूजा चालू आहे. मला भरपूर भूक लागली. मी तुला मगाशी निघालो तेव्हा बोललो मॅकडॉनल्ड्स मध्ये जाऊ काहीतरी मला खाऊया. नाही इच्छा मॅकडॉनल्ड्स.
खायची असं मला काहीतरी वेगळं खायचंय. काय वेगळं खायचं? मगाचपासून मी तुला विचारतोय. समजत नाही मला. शेवटी मग खाऊन खाऊन काहीतरी डोसा खाणार. चांगलं खायचं कधी पण, बेकार खायचं नाही. आता काय घेते? साडी कॅन्सल घेते. मग? बोललाच नको घेऊ. ड्रेस. किती वेळ तुझी शॉपिंग चालणार अजून? बघ सप्टेंबरमध्ये माझा बर्थडे आहे ना, तर सप्टेंबरपर्यंत शॉपिंग. आता रक्षाबंधन आहे ना, मग त्याचं शॉपिंग, मग बर्थडे त्याचं शॉपिंग, मग घरात आपल्या गणपती. बस काय आलं मला बस. भावना तुझी आज शॉपिंग संपेल काय? नो हां अरे जाम वैताग आलाय यार. कुर्ती दिखालो. 6 hours later. तर मित्रांनो आत्ता जस्ट एक 5 मिनिटापूर्वी घरी पोचलो. माझ्या नाही, सोनालीच्या घरी आहे. त्रिशाची वेट करतोय आम्ही. त्रिशा गेले तिच्या मामीसोबत बाहेर आणि सोनाली चहा पिण्यासाठी वेट करते. मी ते ज्यूस पितोय. आता वेट करतोय त्रिशा यायची. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 7:15 झालेत. तर बघूया आता तिला यायला किती वेळ लागतो. तिची वेट करतो आणि देन निघतो आम्ही घरी थोड्या वेळामध्ये. ईशाना आला. त्रिशा ओय त्रिशा, ते लक्षात नाही तिचं. त्रिशा होता अय्या तर फायनली मित्रांनो जेवून झालं आणि सोनालीने पण मला आता फ्री केलंय तिच्या शॉपिंग पासून. आणि त्रिशा पण आमच्या सोबतच आहे आता. तर आम्ही आता निघतोय माझ्या घरी. तर त्रिशाचा एक शॅम्पू घ्यायचा आहे आणि ब्लॉग पण आता आपण घरी गेल्यावरती एंड करूया. तर मित्रांनो आता जस्ट मी घरी पोहोचलो. एक 5 मिनिटं झाले, चेंज केले, थोडासा फ्रेश झालो आणि आता वाजलेत 11:34. तर ब्लॉगला आता मी इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज कमेंट करून मला सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय बाय. टाटा 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 बाय बाय.